नमस्कार मित्रांनो, मॉम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट गुलाबजाम। त्यासाठी भांड्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी दूध घेऊन ते आपण चांगलं मिक्स करायचं। मिल्क पावडर चांगली मिक्स झाल्यानंतर त्यात 2 चम्मच घी टाकून ते आपण चांगलं मिक्स करून घेऊ। ते मिक्स झाल्यानंतर आपण ते गॅसवर ठेवून त्याचा आपण खवा तयार करू। तो मी कसा करते तो तुम्ही पुढे बघा। गॅसवर ठेवल्यानंतर दूध उकळी येईपर्यंत आपण सुरुवातीला मोठा गॅस ठेवू। दूध उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करून ते आपण सारखं हलवत राहायचं, मग त्याचा खवा तयार होईल। मी तो कसा करते तो तुम्ही बघा। या पद्धतीने आपला खवा तयार होत आला। तो खवा पॅन सोडायला लागला आणि सर्व असा एकत्र गोळा तयार व्हायला लागला की आपण समजायचं आपला खवा तयार झाला। खवा तयार झाल्यानंतर तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी। आपला खवा थंड होईपर्यंत गुलाबजामसाठी आपण चासणी तयार करून घेऊ। चासणी तयार करण्यासाठी भांड्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेऊन त्यात 2 वेलची टाकून आपण ते जाडसर पाक तयार होईपर्यंत उकळवून घेऊ। पाक 2 बोटामध्ये घेऊन थोडासा चिकट वाटला तर समजायचं आपला साखरेचा पाक तयार। खवा थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 चिमूट खायचा सोडा टाकायचा। त्यानंतर 2 चिमूट बेकिंग पावडर टाकायची। त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून ते सर्व खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। बेकिंग पावडर आणि खायचा सोडा खव्यामध्ये सर्व मिक्स झाल्यानंतर त्यात आपण 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकून ते चांगलं आपण मळून घेऊ। खवा चांगला मळून झाल्यानंतर हातामध्ये थोडंसं तूप घेऊन ते खव्याला आपण चांगलं सर्वत्र चांगलं लावून घेऊ। या पद्धतीने आपण त्याचा सॉफ्ट गोळा तयार करू। मळलेल्या पिठाचे आपण ज्या साईजचे आपल्याला गुलाबजाम करायचे त्या साईजचे आपण तुकडे करून घेऊ आणि ते गोल करून घेऊ।
गोळे तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता चॉकलेट भरू. मी कसे करते ते बघा. सर्व गुलाबजाम तयार झाल्यानंतर आपण ते तळायला घेऊ. तळण्यासाठी मी असली घीचा वापर केलेला आहे. तुम्ही ते तेलातही तळू शकतात. तळण्यासाठी आपल्याला तेल किंवा घी जास्त तापवायचं नाही. गुलाबजाम टाकल्यानंतर हलके हलके बुडबुडे आले पाहिजे ह्या पद्धतीने आपण ते तापवायचं. ते मी आता तळून घेते कसे ते तुम्ही बघा. ह्या पद्धतीने तळल्यानंतर ते आपण काढून साखरेच्या पाकात टाकायचे. गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर त्यामध्ये आपण 2-3 बारीक कापलेले ड्रायफ्रूट टाकून 10 मिनिटानंतर गुलाबजाम आपण ते काढून घेऊ, कारण ते लगेच पाकामध्ये सॉफ्ट होतात. पाच ते 10 मिनिटांनंतर एका बाउलमध्ये आपण गुलाबजाम काढून त्यावर व्हाईट चॉकलेट किसून रंगीत गोळ्या टाकून आपले चॉकलेट गुलाबजाम तयार. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.